श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कवडीचे काही उपाय करायचे, त्यामुळे अडथळे दूर होतील आणि तुमचे नशीबही चमकेल. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सगळेजण आपापल्या पद्धतीने पूजा काही विधी करत असतात. त्यातील एक म्हणजेच कवडीचा उपयोग. हे सर्वांना माहीतच आहे की देवीला कवडी ही लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे. याच कवड्यांच्या उपायांनी कामातील, व्यवसायातील अडचणी दूर होतात असे म्हटले जाते. कवड्यांचे हे उपाय कसे करावेत ते जाणून घेऊयात. दिवाळीत सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो तो म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करून तिचे आशीर्वाद घेतले जातात. तसेच लक्ष्मीपूजनात अनेक अशा वस्तू आहेत ज्या देवी लक्ष्मीला अर्पण केल्याने अडथळे दूर होतात. कवडी ही लक्ष्मीची प्रिय वस्तू आहे. दरम्यान प्राचीन काळापासून कवडी हे धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. पुराणानुसार समुद्र मंथनाच्या वेळी कवडीचा उदय झाला. या कारणास्तव कवडी देवी लक्ष्मीशी संबंधित आहेत. लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर 7, 11 किंवा 21 कवड्यांसह केलेले विशेष विधी आर्थिक स्थैर्य आणि व्यवसायात नफा आणतात. त्यामुळे लक्ष्मीपूजनावेळी कवडी आवर्जून पूजेत ठेवली पाहिजे. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी आणि कवडी दोन्ही प्रकट झाल्या. म्हणूनच शास्त्रांमध्ये कवडी शुभ मानल्या जातात. ते केवळ संपत्तीचेच प्रतीक नाही तर नकारात्मक ऊर्जेपासून बचाव करण्यासाठी देखील उपयुक्त मानले जाते. 7 कवडींचा उपाय काय करायचा ते पाहूया. लक्ष्मीपूजनावेळी केलेले उपाय विशेषतः पूजेच्या शुभ मुहूर्तावर सर्वात प्रभावी मानले जातात. हा उपाय करण्यासाठी 7 कवड्या घ्या. त्याला हळद, कुंकू आणि गंगाजलाने शुद्ध करा. नंतर श्री महालक्ष्मी नमःचा 108 वेळा जप करा आणि त्यानंतर या कवड्या लाल कापडात गुंडाळून तुमच्या तिजोरीत ठेवा. असे मानले जाते की यामुळे आर्थिक स्थिरता सुनिश्चित होते. तांदळासोबत 11 कवड्याचा उपाय. लक्ष्मीपूजनानंतर चांदीच्या भांड्यात किंवा कोणत्याही दुसऱ्या भांड्यात 11 कवड्या आणि काही पांढरे तांदूळ घ्या. सकाळी ते उत्तर दिशेला ठेवा. असे मानले जाते की यामुळे संपत्तीचे नवीन मार्ग उघडतात. आता पाहूया 21 कवड्यांचा उपाय. कवड्यांवर लक्ष्मी मंत्राचा अभिषेक. 21 कवड्या घ्या आणि त्यावर गुलाबजल आणि दुधाचा अभिषेक करा. त्यानंतर ओम ह्रीं श्रीं क्लीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. या मंत्राचा अभिषेकही त्या कवड्यांवर प्रभावी ठरतो. तसेच दुसऱ्या दिवशी या कवड्या घराच्या 4ही कोपऱ्यात ठेवा. असे केल्याने घरात देवी लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच कुटुंबात समृद्धी आणि सुसंवाद वाढतो. असे मानले जाते की या कवड्या घराच्या कोपऱ्यात ठेवल्याने प्रसन्नता देखील वाढते. व्यवसाय आणि नोकरीसाठी विशेष उपाय. दुकानात किंवा ऑफिसमध्ये 5 कवड्या हळद यांना एका लाल कपड्यात बांधा आणि त्या ड्रॉवरमध्ये ठेवा. हा उपाय रखडलेली कामं आणि व्यवसाय वाढवण्यासाठी अगदी प्रभावी मानला जातो. विधी दरम्यान नकारात्मक विचार टाळा. त्याआधी कवड्या गंगाजलाने शुद्ध करा आणि त्या कधीही कोणाला देऊ नका. तर ही होती कवड्यांविषयीची माहिती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.